समयसार म्हणजे शुद्ध आत्मा निज ध्रुव शुद्ध आत्मा, त्याचं नाव आहे समयसार. महत्वाचं आहे. ऊन लागते समयसारचा अर्थ काय? आपला म्हणजे माझा, म्हणजे मी कसा आहे? ध्रुव आहे. म्हणजे सर्व अवस्थेमध्ये कायम राहणारा आहे. अवस्था कितीही बदलत राहू द्या, ध्रुव स्वभाव नियत असतो. आणि अशा त्या ध्रुव स्वभावाकडे जो दृष्टी ठेवेल तर त्याला आकुलता होणार नाही. अवस्था उत्पन्न अथवा नष्ट होताना त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं तर आकुलता दुःख उत्पन्न होत असत. दुःखाचं कारण आहे पर्यायाकडे, अवस्थेकडे बघणं. त्यालाच आपलं लक्ष्य समजणं, त्यालाच मी माझं समजणं. हेच आपल्या दुःखाचं कारण असतं. म्हणून असं म्हणजे ध्रुवाकडे दृष्टी द्या. ध्रुवाला दृष्टीमध्ये ठेवतो तो जिनेश्वर होतो असं म्हणतो. जिन भगवान बनतो. ध्रुवाला दृष्टीमध्ये ठेवणारा म्हणजेच ध्रुवाची श्रद्धा ठेवणारा. ध्रुवाचा कधीही त्याला विसर पडत नाही असा जो तो. काल वाचताना आलं होतं ना, रंगमंचावर अभिनय तर सगळे करता आहेत हे आपल्या शास्त्रात अमृतचंद्र देवानी केव्हाच घेऊन ठेवलं. पण शेक्सपियरनं सांगितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं जग ही रंगभूमी. माहिती आहे तुला शेक्सपियर माहिती आहे? कोण होता? नसलं माहित तरी चालत आहे. कोण होता शेक्सपियर? तर त्यांनी सांगितलं जेव्हा काय म्हटले, जग ही रंगभूमी आहे आणि त्याच्यामध्ये काय होतंय, त्याच्यावर सगळे कुठलं ना कुठलं पात्र रंगवत असतात.
ते त्याला कळलं. कळल्यावरच तसा विचार झाला असेल ना. त्याला केव्हा कळलं? त्याने विचार केल्यावर त्याला कळलं की असं आहे खरं तर, काय नसतं इथं म्हणून. पण त्या पात्रामध्ये जी काय करतायत, एकरूप होऊन त्यालाच आपलं स्वरूप समजतायत. ते नष्ट होतात असं सांगितलं होतं ना. असं झालं आध्यात्मिक विरामध्ये, नष्ट होतात म्हणजे कोण नष्ट होत? त्या पात्राशी म्हणजे पात्रापासून स्वतःला वेगळं समजत नाही. ते म्हणजे मी आणि ते म्हणजे माझ, असं ते पात्र असताना सुद्धा ऍक्च्युली तो एक रोल आहे. रोल, पात्र म्हणजे एक रोल दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही काय समजता? व्यापारी हा एक रोल आहे, हे लक्षात राहू द्यायला पाहिजे. पिताजी हा एक रोल आहे. ज्या कोणत्या अवस्थाने आपण परिणत असतो त्यावेळेस आपल्याला त्या अवस्था म्हणजे माझा स्वभाव नाही याचं भान राहायला पाहिजे का नको? तो अभिनय करणारा जो आहे त्याला. आम्हाला किती वेळा ती गोष्ट नाटकातली सांगितली, ज्याच्यामध्ये तो स्वतःला चाकून तो प्रयोग किती वेळा केलेला आहे त्यांनी. 1000वा प्रयोग असं सांगितलं ना. आणि 1000व्या प्रयोगाच्या वेळेस त्याने त्या पात्राशी इतका एकमेक झाला की चाकू त्याने खरोखरच मारून गेले. आणि मग ते लोक टाळ्या वाजवले. लोक टाळ्या वाजवणार, तुम्ही जेवढं चांगलं पात्र रंगवचाल लोकांना काय बघायचंय. पण तो त्याच्यामध्ये मेला. कोण मेला? सगळे टाळ्या वाजवतील मेल्यानंतर, भरपूर काम करून गेला. मुलाबाळांसाठी पैसे विषय मिळवून भरपूर सगळं गेला. मागणं कौतुक करणं म्हणजेच काय? टाळ्या वाजवणं. अरे पण मेला की, म्हणजे जो मेलेला आहे त्याला कळतं का मी कशात मेलोय, कशा प्रकारे मेलेलो आहे. त्या अवस्थेशी तन्मय होऊन मरेन तर गती कोणती? आणि त्याचं दुःख कोणाला भोगावं लागतंय? त्याच्याशी तन्मयता, पर्यायाशी तन्मयतेचं फळ कोणाला भोगावं लागणार? जो त्या पर्यायाशी तन्मय होईल आणि जो पर्यायापासून स्वतःला अवस्थेपासून समजतंय. दिस इज ओनली अ रोल. रोल करते ना हे फक्त काय एक भूमिका मात्र मी वटवतो आहे, बस. इतकं भान आपल्याला राहिलं तर आपल्याला जगात कोणीच दुःखी करू शकणार नाही. नाटक करायला काय अडचण नाही, नाटकात तुम्ही रडा, हसा, सगळं. पण ज्याला जाणीव आहे आतमध्ये, दिस इज नॉट ट्रू, हे खरं नव्हे, हे मी नव्हे, उगाच आता या शरीरात आलोय अज्ञानानं, आणि आता ज्ञान झालं की हे शरीर, या शरीराच्या अवस्था हे मी नाही, माझं स्वरूप नाही. हेच सांगते परत परत.
म्हणजे छोटा समयसार केलाय पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये पद्मनंदी आचार्य. त्याचं नाव दिलं त्यांनी निश्चय पंचाशत असं नाव दिलं त्यांनी. सगळा समयसारच लिहून काढला. निश्चय पंचाशत अधिकार म्हणून. अकरावा अधिकार आहे. काय सांगते तुला जायचं? कशावर चर्चा चालली आपली? कशावर चर्चा चालली? मग त्याच्यासाठी त्यांनी सुरू केलेलं आहे 619 पासून चर्चा सुरू केली. 619 श्लोक नंबर 22 पासून ती चर्चा सुरू केली. मूळता नष्ट करण्यासाठी. कोणती मूळता? ज्या पर्यायामध्ये आपण आहोत ते पर्याय म्हणजे माझं शाश्वत स्वरूप नाही. काय तेजस कुमार बरे का? काय सांगितलं सांग बरं. इथं पुढे बस. गिरीशच्या मागे ये. मागं बसलेलं माणूस ये पुढं. छान. सुद्धा नाही इकडे. हा पुस्तकात बघतोय. तशी चर्चा तर सुरू केली 20व्या श्लोकापासून आहे. ही जी पर्याय म्हणजे मूर्ता बनते कशी त्याच्यामध्ये 517 पासून वाचू आपण. मन के नाश का उपाय. कारण काल वाचताना अध्यात्म योगीराम मध्ये पण ते प्रकरण आलं होतं. कोणता राजा दीक्षा घेतला होता आणि भरत भेटायला गेला होता? अनंतवीर्य नावाचा राजा. आणि तो भरतावर आक्रमण करायला, भरत म्हणजे रामाचा भाऊ भरत, आणि राम त्यावेळेस वनवासामध्ये होते आणि तो भरतावर आक्रमण करायला निघाला होता. मग भरताला जिंकण्यासाठी त्याचे मित्र राजे, अनंतवीर्याचे मित्र जे कोणी होते राजे, सगळ्यांनी मिळून, सगळे कोण ना कोण कुठं जरी असलं तरी भेटतच. तसं काँग्रेसवाल्याला पण भेटतेच की कोणतरी.
अलायन्स बीजेपीला पण भेटते अलायन्स मध्ये कळतं ना, त्याच्यासारखे विचार करणारे. आणि मग सगळ्यांना असंच वाटत असतं, जो त्याचा पक्ष घेतो त्यावेळेस त्याला पुढच्या पक्ष चुकीचाच आहे असं वाटत, असं कळत असत. मग चुकीचा पक्ष घेतलेला असला जरी तरी सुद्धा ती चूक नसून बरोबरच आहे असंच वाटत. पक्ष एकदा घेतल्या, पक्ष महत्वाचा आहे असं. मग तसं तिथं त्या गपचिप सगळं चाललेलं आहे बरोबर, पण तसं नाही. दुसऱ्याचं ओरबडायची सवयच आहे परिग्रह संज्ञामुळे. परिग्रह संज्ञा आहे ना सगळ्याजवळ, संज्ञा कळते ना, न शिकवता जे संस्कार चालत येतात त्या संज्ञा, आणि त्याच फळ सांगितलंय जे या भावात आणि पुढच्या भावात दारुण दुःख देत, त्याचं नाव संज्ञा आहे असं धौलामध्ये सांगितलं. धौला ग्रंथ 4 संज्ञा आपल्याला माहिती, आहार, भय, मैथुन आणि परिग्रह. दारुण दुःख देणार आता या जन्मात पण आणि पुढच्या जन्मात. केवळ पाप आहे ते, दुसरं काय नाही त्याच्यामध्ये. काय पण समजायला पाहिजे आता ती गोष्ट वेगळी. आणि म्हणून सांगतोय रोज की जे आपल्याला पाप आहे त्याला पाप म्हणून जे भाषित होऊ देत नाही ते सगळ्यात मोठं पाप आहे. त्याचं नाव आहे मिथ्यात्व, त्याचं नाव आहे मोह, त्याच नाव आहे संज्ञा. पाप वाटतच नाही पाप. आणि त्याच्यासारखं डेंजरस काय का मला सांग, भयंकर दुसरं काय असं. मग चर्चा काय, परिग्रह संज्ञेमुळे सगळेजण एक दुसऱ्याचं ओरबडायचं कार्य चालले. आणि जे परिग्रह परिमाण करत नाहीत आणि जे अपरिग्रह महाव्रत धारण करत नाहीत त्यांच्या जवळ ही संज्ञा फुल फोर्स न काम करते. अजून पाहिजे, जे काय मिळेल ते पाहिजे. आपण ते पाहिलं, एका जीवाची तृष्णा किती आहे, तृष्णारूपी खड्डा केवढा मोठा आहे बघितलं. एका जीवाचा तृष्णारूपी खड्डा केवढा मोठा आहे. संपत्ती धन जर त्या तृष्णारूपी खड्ड्यात टाकलं तर किती किती असं आहे का? अर्थ कळतो का असं मला? अनु एवढा आहे तो खड्ड्याचा विचार आणि माझ्यातली ती तृष्णा आणि त्या तृष्णेमध्ये तृष्णेचा जो खड्डा, त्या खड्ड्यात ते सगळं वैभव एक मोहरीच्या दाणे एवढं परमाणू कळत नाही लोकांना. मोहरीचा दाणा तर कळतो, मोहरीच्या दाणे एवढंच फक्त. आणि खड्डा केवढा म्हणायचं, तुम्हाला खांदा येईल थोडा मोठा खांदा. इतकी तृष्णा तीव्र आहे एका जीवाची. आणि इथं संसारात जीव किती आणि मग कोणाच्या वाट्याला किती. आता वाटणी कशी करायची, एका जीवालाच पुरेना 3 लोकांचं वैभव, मग बाकीच्यांची काय झालं, कोणाच्या वाटणीला काय काय चर्चा याच्यासाठी. म्हणून तो आनंदवीर राजा काय केला, ओरबडाच परिग्रह. अगं बसाव की आहे ना, तुला दिलंय ना, पण काय नाही तुझं पण माझं, माझं तर माझच आणि तुझं पण माझ. बरोबर आहे, कळत नाही किती मोठं पाय. म्हणून त्याने निरोप पाठवलेला असतो एका दुसऱ्या राजाकडे, पृथ्वी काहीतरी नाव. आणि नेमकं राम त्याच्याजवळच आलेला असतो तिथं फिरत फिरत. मग जेव्हा त्याला कळतं की असं असं हे भरतावर आक्रमण करायला चालले, तो त्याचा मित्र असतो अनंतवीर राजाचा
तो पृथ्वी राजा मित्र असतो म्हणून त्याला पाठवलं, चला आपण जाऊ भरताचं राज्य घेऊन टाकू. मग त्याला कळले आता ही राम ही सगळे आणि भरत काय, म्हटला जाऊ आपण त्याला समजावून सांगू. म्हटला तू थांब, म्हटला तू काय टेन्शन घेऊ नको, आम्ही बघतो काय करायचं. आणि मग ते राम आणि लक्ष्मण गेले तिथं. गेले तर कशी गेले, नर्तकीचा वेश धारण करून काय, आणि मग नृत्य करून सगळ्याचं मनोरंजन करायला लागले त्यांच्या त्या अनंतगिरीच्या राजा. मग आता डान्स म्हटल्यानंतर कोणाला आवडत नाही, राजाला तर आवडतच आवडत. मग तेव्हा कळलं की असे आलेले आहेत कलाकार आपल्या राज्यात, तर ते पण बोलवतोय त्यांना. आणि बोलवल्यावर नृत्य केल्यावर तिथं त्या नर्तकीच्या वेशातल्या रामानेच त्या अनंतवीर याला फटकारलं. कुठं चालला भरताचं राज्य जिंकायला, आणि त्याला बांधून टाकलं नर्तकीने. राम म्हणून अजून त्याने व्यक्तच केलेलं नाही. आणि मग काय झालं पुढं, त्याला पकडल्यानंतर घेऊन आले भरताकडे. नाही भरताकडे गेलेच नाही असं ते. आणि सीतेकडे, आणि सीता बसलेली आहे सगळे तिथं जंगलात घेऊन आलेले असते त्या मंदिरात एका तिथे घेऊन आलेले. मग लक्ष्मण त्याला काय कसं मारायचं काय करायचं हे जसं चालेल, म्हणजे जरा चिडलेला असतो लक्ष्मण. मग त्यावेळेस सीता म्हणते की असं कोणालाही असा विनाकारण त्रास द्यायचा ना, अशी ती रंगवलेली आहे ती घटना. आणि त्या प्रसंगामध्ये मग त्या अनंतवीर राजाला आपली चूक समजती, पश्चाताप होतो आणि वैराग्य उत्पन्न होतो. आणि वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर ते म्हणतो, आता त्याला परत राज्य द्यायला लागले असते, म्हणतो मला आता तसलं राज्यच नको, मी चाललो म्हटलं आता दीक्षा घेऊन. तो तिथून जातो एका महाराजांकडे आणि तिथं दीक्षा घेतो. अनंतवीर राजा दीक्षा घेतात आणि तपस्या करायला लागतात. इकडं भरताला कळतं की असं असं कोण आहे का, नर्तकीने त्या अनंतवीर राजाला पकडलं आणि त्याला नंतर वैराग्य होऊन तो आता दीक्षा घेतली. भरत किती म्हणजे मोक्षगामी जीवाचे परिणाम कसे असतात. म्हटलं मला काय झालं तरी त्या अनंतवीर मुनी राजांना भेटायचेच म्हणे. आणि अत्यंत वेगवान घोडा घेतो आणि जातो. मग वाटेत त्याला असे लोक भेटतात जे त्यांचं दर्शन करून येत असते. विचारतो त्यांना की कुठं आहे तो, ते मुनिराज कुठं आहे. मग सांगते तिथं पहाडावर. मग जातो तो आपल्या घोड्यावरनं उतरून तिथं त्यांचं दर्शन घेतो, प्रदक्षिणा घालतो, असं सगळं करतो. आणि का गेला असेल भरत, का गेला, मला काय माहित म्हणा. आता दर्शनाला तर सांगितलंय की, मग तुम्हीच सांगितलं म्हणा दर्शनाला गेला तर त्याला करायचं असतं प्रतिक्रमण. कारण त्याला जेव्हा कळतं, कारण त्याचं दूध पाठवलेलं असतं, आधी पूर्वी दूध पाठवले, अनंतवीर राजाने दूध भरताकडे पाठवलेला असतो आणि निरोप दिलेला असतो की तू माझा आधिपत्य स्वीकार. मग असं कोण कोणाचं म्हटल्यानंतर तयार होईल का? फक्त बायकाच तेवढे चांगले असतील की जे नवऱ्याचं आधिपत्य स्वीकारते. म्हणून बायकांच्या पाया पडलेला एक नवरा दाखवलाय लग्नाच्या वेळेस. तर तू सगळं त्याग करून माझ्याकडे यायला लागलीस, तू महान आहे आणि म्हणून नवरा बायकोच्या पाया पडतो. ही आत्ताची घटना आहे.
त्याला त्या त्याग आणि तपस्येचं महत्व कळलेलं आहे. सोपं नाही सोडा, सोपं नाही. दुसऱ्याला आपला स्वामी बनवणं, मालक बनवणं सोपं आहे का सांग? संघर्ष त्याच्यात चाललेलं असतं. पण भारतामध्ये तसं नाही. अजून चांगलं आहे, कसं का असे ना, थोडं थोडं तर चांगलं आहे अजूनपर्यंत. बरं चाललंय ना मोहन. स्वामी कोणाला कोणाचं नौकर बनायचं नाही, गुलाम बनायचं नाही, आवडत नाही कोणा. म्हणून भरत चक्रवर्ती, भरत राजासोबत चिडलाय. म्हटलं असलं असला मेसेज आणतो का? त्याला सांगतो ते त्याच्या सैनिकांना ह्याचा अपमान करा आणि माघारी पाठवा, अपमान करून. मग सैनिक त्याचा अपमान करून त्याला म्हणजे भरत राजाला सुद्धा अनंत वीर्य राजाच्या जीवाच्या प्रती काय झाली? ऋणाद्वेष झाला. जसं मला आजीच्या प्रती द्वेष झाला, आला नाही म्हणून. मग खत 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 न येणाऱ्यांच्या बद्दल खत खत म्हण असं होत. मग त्याला ते जाणवलं असेल खत खत. मग आता सकाळी त्यांनी मंदिरात आलो होतो मी, घरी तर लगे बाहेर आला, म्हटला क्षमा करा. मला तसं काय नव्हतं म्हटलं दुकान उघडायचं, पण मी फार कंटाळ होतो म्हटला नाचून. मी म्हटलं दुकान का उघडलं? कंटाळ होता ना तू, घरी बसला असतं तर चाललं असतं, मग मला एवढा राग तर आला नसता. पण कंटाळ आला आणि तरी दुकान उघडलं तू, म्हणजे चुकलं का नाही? म्हटलं चुकलंय म्हटलं माझं. मी म्हटलं विचारलं, पण त्याला म्हटलं किती वेळा येतो वर्षातून महाराजांचा कार्यक्रम? किती वेळा येतो पंडित काका? मग काल आता तसंच झालं ना, गिरीशचा पोरगा शाळेत जायला लागलाय ना, मग काल सकाळी त्याला शाळेत पाठवायला लागले होते, म्हणजे रडायला लागला, जायचं नाही नवीन आता शाळेत जात. मग तो काय म्हणला? तो म्हणला उद्या 2दा जातो पाहिजे. उद्या 2दा असं ती मान मला सांगितलं. आज गेला आज सुट्टी दिसते, सॅटर्डे संडे सुट्टी झाला बरोबर शनिवार होता, त्यावेळेस 2दा जाऊन काय झालंय. तसं 2दा जातो का आता महाराजांच्या, उद्या 2दा जातो असं मला एक वाटतं. 2दा प्रीतम मामाला पण मी खवळलो होतो. प्रीतम मामा तर कुंतलगिरीला जाऊन आली माहिती. परवा दिवशी सकाळी 6ला निघाली का 5ला निघाली पुन्हा, आणि 11:30 12ला कधी आली, 12:30 जायचं म्हणले. मी मामाला म्हटलं होतं का आला, काय केलं घरी, यायला नको का घरी? असं ठीक आहे. चर्चा कशासाठी चालली होती आपली? क्षमा. त्याने क्षमा मागितली, मी क्षमा मागितली, परत असं करू नको म्हणून. मी क्षमा मागितली नाही का, राहिली असली तर क्षमा. पण वाटत तर होत काय करायचंय, चाललंय आपल्या योग्यतेने, पण भाव राहते तर राग जो आहे तो काम करतो अजून असं वाटतं महाराजांच्या. आणि एक एक जण महत्वाचं आहे. आपण म्हणतो एकट्याने काय फरक पडत, पण एकट्यानेच फरक पडत असतो. माझा एक तांब्या पाण्याचा काय फरक पडतो? हौद पाण्याचा तयार होतो. म्हणून प्रत्येक तांब्या दुधाचा महत्वाचा असतो काय. मग भरताला अनंत वीर्याच्या प्रती भाव झाले होते ना, शत्रुत्वाचे. म्हणून भरत गेला. लक्षात घे,
म्हणजे जायचेच का त्याच्याकडे जायचं होतं त्या आनंदवीर यांकडे. दीक्षा घेतली कळल्यानंतर जायलाच पाहिजे. आणि त्याला अगोदर पासूनच भाव, ते तर अगोदरच निघाले होते. ज्यावेळेस त्यांचे वडील निघाले दशरथ दीक्षा घेऊन, त्यावेळेस भरत पण निघाला होता. आणि त्या कैकईमुळे थोडस त्याला अंतराय कर्माचा उदय आला आणि ते थांबला होता. कसं तरी थांबला होता घरात. थांबायची तयारी नव्हती त्याची घरात. कधी एकदा बाहेर पडतो. एवढाच फरक आहे फक्त आपल्या त्यांच्या. आपल्याला पण कधी एकदा बाहेर पडतो असं होतं. फक्त आपला ते मार्ग दुसरा आहे. त्याला बाहेर जायचं, त्याला संसारातून मुक्त व्हायचं आणि आपल्याला मुक्तीतून संसाराकडे जायचं. इतका फरक आहे फक्त, जास्त नाही. आपल्याला बंधनातून नाही, स्वतंत्रतेतून बंधनाकडे जायचं असं क्वचितच होतं खरं तर. पण अज्ञान असताना हेच होतं. बंधन प्रिय भासित होतात आणि स्वतंत्रता बंधन भासित होते. आणि भरत चक्रवर्ती जसंच्या तसं जाणत होता, बंधन काय आणि स्वतंत्रता काय. मग त्याला माहिती होतं, जर मी म्हटलं माझ्या मनात शल्य राहणार ना, शल्य की त्या जीवाच्या प्रती मी काय केलेले आणि शत्रुत्वाचे भाव केले. म्हणून गेला तिथं तो. आता असा विचार केला नाही की ते माझा शत्रू आहे म्हणून. रावणाने उलट केलं ना, पण वाली है ना, वालीने त्याचं काय ऐकलं नव्हतं रावणाचं. आणि त्यामुळं हे सगळे विद्याधर, वाली वगैरे सगळे विद्याधर होते रावण. आणि रावण प्रतिनारायण होता. मग त्याच्या आधिपत्याखाली काय आला नसेल, काय चाललं नसेल. परंतु मग त्याला वालीला वैराग्य झालं, ते मुनी झाले. आणि त्यावेळेस ते रावणाचं विमान तिथं थांबलं आणि बघितलं आपण, हे माझा शत्रू. रावणाचे भाव काय, आता मुनी झाले तरी त्याच्या मनात जी शत्रुत्वाची भावना आहे ती संपली. आणि इकडे भरत आहे. विचार काय झाला की आता राजा नाही तो, अवस्था बदलली, पात्र बदललं. आणि त्याचं जे ध्येय आहे, श्रद्धेय आहे, अशी दशा त्या अनंतवीर राजाच्या जीवाने धारण केली होती. प्रिय अवस्था त्याला. आणि मग त्याला खंत होते की माझ्या मनामध्ये त्यांच्या त्या जीवाबद्दल झालेले सगळे जे वाईट भाव आहेत ते भाव ठेवून मी काय राज्य करू शकणार नाही. म्हणून पहिल्यांदा गेला, दीक्षा घेतली ना, चला नमस्कार करतो आणि प्रतिक्रमण करतो. तिथं आलोचना करतो महाराजांसमोर की माझं असं चुकलेलं आहे, तुमच्या प्रती माझे असे भाव झाले. असं रोज सासू आणि सुनांनी एकमेकाच्या प्रती करायला पाहिजे. खरं बघा काय होतं चमत्कार. मला तुमची भ्रष्टाचारी रोज संध्याकाळी, रोज संध्याकाळी ते सांगितलं तुम्हाला मार्गदर्शना वहीत लिहून ठेवायची सिस्टीम होती त्यांची, सासू आणि सुनेची. आणि संध्याकाळी वह्या वाचायच्या एकमेकाची. मला तुझ्याबद्दल मनामध्ये काय भाव झाले, सासूला सुनेबद्दल आणि सुनेला सासू. एक उदाहरण असं आमच्या मनामध्ये तर पतीला पत्नीच्या प्रती भाव होत आहेत, पतीला पत्नीच्या प्रती होतात, भावाला भावाच्या प्रती, पिताला पुत्राच्या प्रती आणि पुत्राला पित्याच्या प्रती वेगवेगळे परिणाम बनतात का नाही. लिहून ठेवा, लिहून ठेवा आणि वाचायला द्या. नाहीतर म्हणलं तर चांगलंच आहे, पण ती ताकद नसली तर वाचायला द्या. बघा काय होते, हळूहळू मनातली कलुषता जी वाढून त्याचं त्या ठिकाणी वैरामध्ये रूपांतर होऊन अनंत संसाराचं कारण बनतं. ते होणार नाही. त्याचे ते भाव मित्रतेमध्ये बदल. काय प्रबोधन भयगावा गेला ना, मग काय भाव काय भयाबद्दल बरेच का असे चांगले नाही, कोण वाईट आहे म्हणाले काय चर्चा कशासाठी सांगायची ती. मग त्यांनी जेव्हा तिथं क्षमा मागितली आणि बसल्यानंतर तिथं नुसतंच
महाराजांच्या दर्शनाला पूर्वी जायची नाही, विनंती करायची, महाराज मला काहीतरी नाही, माझ्या आत्म्याचं हित कसं होईल असा काही उपदेश दे, अशी विनंती केली जायची महाराजांजवळ बसल्यानंतर. भरत चक्रवर्ती भरताने तिथं मग अनंत वीर्य जे मुनी झाले होते त्यांना विनंती केली. काय विनंती केली? आत्म्याची प्रसिद्धी कशी करायची अशी विनंती त्यांनी केली. आत्मा कसा माझा प्रसिद्ध होईल. मग ही विनंती केल्यानंतर महाराजांनी सांगायला सुरुवात केली. सुंदर विश्लेषण केले मग तिथं सगळं ध्यानाचं, म्हणजे कशा पद्धतीने तुला आत्मा तुझा प्रसिद्ध करता येईल. त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा तीच गोष्ट सांगितली जी इथं वाचायची आपल्याला. काय सांगितली? मन. जर तुला आत्म्याला प्रसिद्ध करायचं तर मनाला मारावं लागेल. पहिलं काम हे करा. आणि मग मनाला मारण्याचा उपाय काय? मग त्यांनी त्याचा विस्तार सगळा केला की मनाला कसं जिंकायचं. आणि व्यवहारात मन पण आहे ना. काय म्हण आहे तृप्तीताई? मनाला जो जिंकतो तो जगाला जिंकतो, सर्वाला जिंकतो ना. मन जिंकी तो जग जिंकी असं म्हटलं जातं ना. मनावर ज्याचा विजय आहे तो. मग तेच इथं सांगतायत की मनाला जिंकण्याचा उपाय काय. ती चर्चा इथं 20 नंबर श्लोकापासून पद्मनंदी आचार्यांनी सुरू केली. वाचायचं. मन के नाश का उपाय. ठीक आहे. आत्मभुवी कर्म बीजा चित्त तरुर्यत् फलं फलति जन्म मुक्त्या विनाशदायो वेद ज्ञानो प्रदायेन. आत्मभूमि में कर्म बीज से मनोरुक्ष पर जन्म फले भस्म करे बीज मुमुक्षु वेद ज्ञान दावान रसे. आत्मभूमि में कर्म बीज से मनोरुक्ष पर जन्म फले भस्म करे बीज मुमुक्षु वेद ज्ञान दावान रसे. ठीक आहे. चर्चा कशाची आहे? मनाला जिंकायचा उपाय. कारण तेच कारण आहे ज्यामुळं आम्ही आमच्या लक्ष्यापासून भटकत असतो. जरी आपण ऐकतोय मी जीव आहे तरी सुद्धा आपण पुन्हा पुन्हा आपल्या त्या जीव या लक्ष्यापासून भटकतो का, विसरतो का. ही चर्चा सुरू केली ना आपण. रंगभूमीवर जो वेश धारण केलेला आहे आणि तो वेश म्हणजेच मी आणि माझं स्वरूप असं का, ते त्याचं कारण आहे हे मन. मन त्याला परत परत सांगत असतं तू हे आहेस, तू हे आहे आणि तू ह्याच्यासाठी पाहिजे ते कर, काय वाटेल ते कर त्याच्या सुखासाठी. आणि मग तिथं हा जीव त्या मनाचं ऐकून पाहिजे ते पाप या शरीराला सुखी ठेवण्यासाठी या पर्यायामध्ये राहण्यासाठी करत राहत. अशी विचित्र दशा. मनाचं ऐकतो आपण सारखं. मग अशा त्या मनाला जर जिंकायचं तर काय करायचं सांगते की झालंय काय, घडलंय कसं ते सांगितलं. आत्मरूपी भूमी में, भूमी कोणती आहे? आत्मा आहे, त्याचं क्षेत्र आहे, क्षेत्र. त्या आत्मरूपी शेतामध्ये
कर्मरूपी बीज से काय टाकलं गेलं त्यामध्ये? कर्माचं बीज पेरलं जात आणि आपल्याला समजतच नाही. आणि कुठं काय पेरतोय आपण? काय सूरज, आता आंब्याचे झाड, आता तू काय एखादं पीक निघालं तर तिथं ते इडी बाबळ असते का नाही, ती लावतो का? सगळ्या शेतात इडी बाबळ लावून टाक. काय म्हणशील, तुझ्या लाव शेतात इडी बाबळ? मी काय येडा आहे का इडी बाबळ लावा? कळतं का इडी बाबळ? इथं बाबळ इडी नसली पण आपल्या विचारामध्ये मात्र इडी बाबळ आहे, एवढं नक्की नाही. ते शेत माझं आहे, त्या शेतातली आंब्याची झाड माझी आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला येणारे आंबे कोणाचे येते? असं सर त्याला म्हणायचं इडी बाबा. मग काय सांगितलं, असं कोण करतंय का? म्हणजे शेतामध्ये घासपूस म्हणायचं, उगवण्यासाठी आपण शेत वगैरे घेतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते उगवू द्यायचं असं होतं का? आपलं शेत आहे तर त्या शेतात उत्तम बीज उत्तम फळाला देणारच आपण पेरतो आणि उत्तम फळ, त्या फळाची फळं चाक, म्हणजे आंबे पण चाकणार आणि आंबे विकून त्याचे पैसे पण चाकणार आणि पैशाचे फळ, दोन्ही फळ आहेत. बरोबर आहे का रे? आंबे तर घ्यावंच लागते घरचे आणि परत ते विकून येणारे पैशाचे दोन डबल फायदा. मग असं चांगलंच फळ, चांगलं बीज पेरून आपण काय करतोय? इच्छितो सगळं आहे ना. पण इथं चाललंय काय? हे बाहेरचं तर समजतंय, पण इथं काय म्हणते, आत्मरूपी भूमी में कर्मरूपी बीज. म्हणून आपण ते सिमंदर भगवंतांचं पूजन येतं ना, त्याच्यामध्ये फळाचा अर्घ्य का शेवटचा अर्घ्य, त्याच्यामध्ये फळाचाच अर्घ्य त्याच्यामध्ये येतं की नाही, कांटों सी पैदा हो जाती चैतन्य सदन के आंगन में, चंचल छाया की माया सी घटती क्षण में बढ़ती क्षण में. असे ते घेतलेले. म्हणजे आपल्या चैतन्य रूपी अंगणामध्ये कशाचं झाड? काट्याचं. कर्मरूपी झाड म्हणजे काट्याचं झाड कुणी पेरलं? कुणी पेरलं आणि मग ते झाड चांगलं आलं, त्याला पाणी कुणी घातलं आणि ते मोठं कुणी केलं आणि मोठं केल्यानंतर ते काटे रोज तुम्हाला घरात येता जाताना टोचते आणि मग तुम्ही रडता ही काटे सारखेच टोचते. पण झाड काय तोडायचं नाही, पेरायचं आपण, त्याला चांगलं पोषण करायचं आपण. कोणत्या झाडाला? काट्याच. दवाखाना म्हणजे कशाचं झाड आहे? डॉक्टर आहे. कांटों सी पैदा हो जाती चैतन्य सदन के आंगन. म्हणून म्हटलं चैतन्य, चैतन्य सदन जरा महाल आहे आपला, चैतन्याचा असा महाल आहे, सर्व सुख सोयी. पण तिथं तुम्ही जर काट्याचं झाड मीच लावणार, कोण लावायला लावलं तुम्हाला? कोण लावायला? गपचीप बसला असता, स्वाध्याय ज्ञान ध्यान केलं असतं आणि आत्म्याचं हित केलं असतं तर जास्त लाभ. 4 लोकांना तुम्ही औषध दिले, थोडे बरे केले आणि त्याच्यातनं तुम्ही तर पैसेच घेतले, फ्री मध्ये तर करत नाही. बरं करा, फ्री मध्ये करा तरी सुद्धा मला चालते. आजपासून नियम करा पंचकृष्णाने. आज काय पेशंट आहे ते फक्त सेवा करणार, पैसे तर इकडे मिळवते डॉक्टर. काय नाही दोघं करा बा, ते प्रकाश आमटे त्यांच्या बायको सारखं सेवा. डॉक्टर तुम्हाला करायचं तर माझं काय अडचण नाही, तुम्ही करा तसं. बायकोला मिळवू द्या, तुम्ही म्हणा तू मिळवते ना, मी आता फक्त डॉक्टरकडे जा नको. तुम्हाला सांगतो फ्री मध्ये सगळ्यालाच आवडतं असं मला म्हणायचं. लक्षात घेत नाही आपण. कांटों सी पैदा हो जाती,
काट्यासारखं, काट्याचं झाड आहे. काय दुकान म्हणजे काय काय हा म्हणती बायको म्हणजे काय झालं आता म्हणणार नाही. काय झालं नको जीव आहे ती. काय म्हणायचं त्याला? ती काय आहे? सोन्याचं झाड आहे असं म्हण. हा काट्याचं. पुत्र म्हणजे जीवच आहे काय? सॉरी. पप्पा म्हणजे विचार. मोक्ष मार्गाच्या दृष्टीतून विचार केला तर ही सगळी आपल्या मोक्ष मार्गामध्ये बाधा आणणारेच आहे. त्या दृष्टिकोनातून त्याला काट्याचं झाड म्हटलं तरी पाप नाही लागणार. मोक्ष मार्ग, कारण त्याच्यामुळे तू संसारात राहील. ते तुला अतिशय प्रेम देते म्हणून संसारात. जर भांडायला लागली तर काय होईल सांग? वैराग्य उत्पन्न होईल संसारापासून, त्यांच्यापासून. जे आज एकत्व ममत्व आहे ते कमी होईल का नाही? मग भांडू दे का प्रेम करू? गणित असं. जेवढं जास्त तुला प्रेम देणार तेवढं तू संसारात जास्त फिरणार का मुक्त होणार त्या बंधनात. बंधन घट्ट होत जाते. म्हातारपणी तुला बायकोशिवाय राहू शकणार नाही. ती गोष्ट आपण वाचलेली वर्णिजींची. बायकोच्या नादी इतका लागला, इतका नादी लागला ते नवरा. मग बायको बाहेर निघाली की छत्री धरायला ते डोक्यावर उन्हात वगैरे है ना सारखं. मग ती बायको म्हणायची, अहो इतकं नका असं, माझ्या जीव लावो. मी जर चुकून गेले तर तुमची अडचण होईल. नाही म्हटलं, खूप प्रेम. बाहेर पडली की छत्रीत धरणार. आणि खरोखर बायको मी काय झालं असेल त्या माणसाचं? गोष्ट वाचली का? तर येत तुला हे सांगायचं तात्पर्य. जेवढं आपण पराशी एकत्व प्रेम जरी असलं तरी सुद्धा ते बाधकच आहे. अडचणीतच आणणार आपल्याला, हे लक्षात घे. तुम्ही असं समजायचं काही कारण नाही. म्हणून तिथं सांगतात काय? काटोसी पैदा. एक कर्मरूपी वृक्ष आपल्या चैतन्य रूपी अन्नामध्ये, आत्मरूपी भूमीमध्ये कर्मरूपी बीज त्या ठिकाणी पेरलंय. आणि तिथं आलं कोणतं? मनरूपी वृक्ष. काय झालं? कर्मरूपी बीजातून मनरूपी झाड उगवलं. आणि त्या मनरूपी झाडाला काय लागते तर संसार रूपी फल को फलता. आणलेलं तुम्ही काय सांगितलं सांगा? चार आत्मरूपी भूमी, कर्मरूपी बीज, मनरूपी वृक्ष आणि त्याला फळ संसाराचे. इसलिए आचार्य कहते हैं कि जिनको जन्म से मुक्त होने की इच्छा है, म्हणून आचार्य काय म्हणते? शुद्धी ज्यांना खरोखर जन्मापासून मुक्त व्हायचे, जन्मापासून मुक्त व्हायचे. जन्मच मरणाचं कारण आहे. जन्मच सगळ्या दुःखाचं कारण आहे. जन्म ज्याचा होतो त्याच्या दुःखाची सुरुवात झाली. जन्मापासून सगळे दुःख सुरू होते. भूक, तहान, कपडा लत्ता, गरमी थंडी सगळे कशापासून? सुख दुःख सगळं कशापासून? सगळं आहे ते जन्म सुरू झाल्यानंतर. म्हणून आचार्य कहते कि जिनको जन्म से मुक्त होने की इच्छा है, अर्थात जो मुमुक्षु है, मुक्त व्हायची ज्यांची इच्छा आहे, वे भेद ज्ञान रूपी ज्वाज्जल्यमान अग्नि से उस चित्त रूपी वृक्ष को जलाएं. ज्यांना खरोखर मुक्त व्हायचं कशापासून? दुःखापासून. जन्म म्हणजे दुःख. त्यांना खरोखर मुक्त व्हायचंय.
दुःखापासून तर त्यांनी काय करावं, तर या मनरूपी झाडाला जाळा म्हणतो. झाडाला जाळा की ज्याला संसाराची फळं येते त्याला जाळा. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे सांगितलं निलेश? थांबा, काय आम्हाला करायचंय? आलोय ना आम्ही, आलाय तर लाभ घ्या, लाभ. कसं मन जाळायचंय का नाही संसार? काजू लावायची तर झाड, काट्याची झाड नका लाव. एक एक झाडाचे काटे सहन होणार नाही. मग असं जर काट्याच्या झाडाचं जंगल असलं तर काय होईल, काय अवस्था? आणि सगळं जंगल कशाच आहे बघून घे. मग काय करायचं? कशी जाळायचं ते झाड? कोणतं झाड सांगितलं? सांग बरं, 4 गोष्टी कोणत्या सांगितलं? चल. बाकी तर लका तुला चांगलं येतं, कोण कुठं केव्हा काय म्हटलं सगळं सांगत असतो. सारखं हसवत असतो सगळ्यात, काय तिकडच्या तिकडच्या गप्पा सांगून. चेष्टा तर करायला सगळे येतेच की बरोबर. मग आपण चेष्टेचा विषय होतो. डॉक्टर सांगा 4 गोष्टी काय सांगितलंय? तुम्हीच की डॉक्टर, तुम्हीच आहे. काय मिक्स की बोली लो हा, नाहीतर डॉक्टर तृप्तीताईंकडे जावं लागेल, आवाजच काढतील म्हणजे कंठ फुटेल. हा, काय सांगितलं? आत्मरूपी क्षेत्र, कर्मरूपी बीज, वृक्ष, संसारूपी फळ. मग आपल्याला हे संसार रूपी फळ नको आहे, म्हणजे जन्माचं दुःख. संसार फळ म्हणजे जन्म, आणि त्या जन्मातून मुक्त व्हायचंय, त्या दुःखातून मुक्त व्हायचंय, तर जाळा. कशाला जाळा? मनाला जाळा. आणि मनरूपी झाडाला जाळा. कशाच्या द्वारे जाळा? वेद ज्ञान रूपी अग्नीने ते झाड जाळा. एक मात्र भेद ज्ञानच असं आहे की जे आपल्याला सगळ्या दुःखातून मुक्त करू शकत. म्हणून रंगभूमीवर आलेला आहात तर भेद ज्ञान राहू द्या. जितेश नाही, मी जितेश नाही, मी मरवडेकर मॉल नाही, मी पिता नाही. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बरोबर आतमध्ये, बाहेरनं तसं सगळं व्हायला पाहिजे असं नाही. आणि झालं तर स्वागत आहे, आणि त्याला तर मग त्या तुमच्या मी चरणामध्येच असणार. बाहेरून पण ती क्रिया व्यक्त झाली तर, पण नाही होत तर अंतरंगामध्ये तर ते सतत राहिलं पाहिजे. ते वृक्ष वाढलं नाही पाहिजे जाळण्यासाठी. ते सतत जळत राहिलं तर आपल्याला परत त्रास होणार नाही. आणि त्याला मी पाणी घालत राहिलो, आपण मनरूपी वृक्षाला ज्याच्यावर संसार रूपी फळ येतात त्याला मी पाणी घालतो. कशाचं? इंद्रिय विषय भोग आणि कषायांचं पाणी त्याला घालून त्याला वाढवत राहतोय. याच्यासारखा कोण शाना म्हणायचं सांग? काय प्रदीप, चुकतंय का बरोबर आहे? मग काय विचार काय? जाळायचंय का वाढवायचं? काय करायचंय? जाळायचंय का वाढवायचंय? मग त्यासाठी काय करावं लागेल? मन बायको माझी नाही म्हणजे जाळायचा पहिला उपाय सांगतोय मी. मग आहे तुझी, मी जीव आहे,
ही शरीराची बायको आहे. कोणाची? असं म्हणायचं, माझी नाही. कोणाची? या शरीराची. म्हणजे हे कुठेतरी अंतर ठेवत राहिलं तर त्याचा संयोग वियोग आपल्याला नवीन राग द्वेष दुःखाचं आर्त रौद्र ध्यानाचं कारण होणार नाही. मग एक दिवस वैराग्य होऊन आपण त्या सगळ्याचा त्याग करून शरीर कर्मरहित होऊन स्थित बन. ओम नमः अतिचारांच्या दोषाकडे इंद्रियापासून पंचेंद्रियांच्या काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व या सर्व शैक्षणिक प्रायश्चित्त ध्रुव शुद्ध आत्मा सारे हामी धन धान्य आदि पर वस्तु नाहीच. मी कुटुंब परिवार नाहीच. मी शरीर नाहीच. मी कर्म नाहीच. मी राग द्वेष क्रोध मान आदि विभाव भाव नाहीच. मी सिद्ध स्वरूपी आहे. विसर्जन. नमो सिद्धानं नमो आयुर्यानं नमो वर्षायानं नमो लोये सौवसाहुनं नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयुर्यानं नमो वर्षायानं नमो सौवसाहुनं नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयुर्यानं नमो वर्षायानं नमो लोये सौवसाहुनं